हे विषय महत्त्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूडचे स्टार्स बोलत होते, ॲक्टर्स बोलत होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. पण ह्या विषयांसाठी वेळ नाही आहे. गोळीबार झाल्यानंतर की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही. या संदर्भात पाकिस्ताननं भारतामध्ये येऊन क्रिकेट खेळू नये असा विषय होता. त्या संदर्भात वानखेडेचं स्टेडियम देखील शिवसेनेकडे उघडून टाकलं होतं. तशाच प्रकारची ठाम भूमिका आता शिवसेना ठाकरे. मला वाटतं आपण पाहिलं असेल त्यावेळी ठामपणे आमची भूमिका ही होती की अतिरेकी हमले जे होतात ते पाकिस्तानमधून होत आहेत आणि आपलं त्यांच्यासोबत क्रिकेट नाही झालं पाहिजे. त्यानंतर UPAचं सरकार असताना देखील UPAने देखील क्रिकेट होऊ दिलं नव्हतं. पण आत्ता आपण पाहतोय भाजपकडूनच आम्हाला समजतंय की हिंदूंवर अत्याचार होतात. त्याच्यावर स्पष्टता तर आली पाहिजे. होतात की नाही होतात एक स्पष्ट करा. आणि होत असतील मग आपण क्रिकेट का खेळतोय. आणि भाजपप्रणित जे स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी सरकार समजतात त्यांना हे मान्य आहे का? भाजपचे नेत्यांना हे मान्य आहे का की काय अशी मजबुरी आहे की आपण कुठेही काही बोलू शकत नाही. माझी भूमिका नाही, माझा पहिला प्रश्न आहे की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही हे केंद्र सरकारने सांगावं. यावर तर सातत्याने भाजपच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे की हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मग BCCI मध्ये कोण आहेत भाजपचे? आम्हाला तोच विचारायचं आहे की जर तुम्ही असा आरोप करता की त्यांनी पायघड्या घालतात तर त्या पायघड्या तुम्ही उखडणार नाही. पहिलं मला त्यांच्याकडून स्पष्टता येऊ द्या, त्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्स होऊ द्या, एक तर होम मिनिस्ट्रीकडून होऊ द्या ना तर MEA कडून होऊ द्या की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही होतात हे तर स्पष्ट होऊ द्या ना. कारण आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलेलं आहे की होतात असं भाजपच्याच इकोसिस्टममधून आम्हाला समजत होतं. मग आता तरी सांगा की होत आहेत की नाही होत आहेत. जोडून एक प्रश्न विचारतो. कांदिवलीमध्ये काल महिला पोलिसांचा विनयभंग झालेला आहे. हरीश मांडवीकर हा त्याचे तथाकथित गुन्हेगार आहे, जेलमधून सुटलेला, त्याच्याकडून हा प्रकार झालेला आहे. हा गुन्हा झालेला आहे. आपल्याला आठवत असेल एका 9 वर्षाच्या मुलीवर देखील नागपूरमध्ये एक अत्याचार झाला आहे. हे विषय महत्त्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूडचे स्टार्स बोलत होते, ॲक्टर्स बोलत होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. पण ह्या विषयांसाठी वेळ नाही आहे. आणि मग मी परवा जो विचारला पुण्यात प्रश्न, पुण्यात परत एकदा गोळीबार झाल्यानंतर की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही. पण ह्यालाच मी विचारतो ना, महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही. आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर असतात, सितारांबरोबर असतात, तेव्हा मग राज्याचं कोण बघणार. कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं.